आघाडीवर आपण पाहतोय कोकणामध्ये भाजप सुपरफास्ट सुसाट सुटलेली आहे। कोकणामध्ये भाजप जिल्हा परिषदेच्या 12 तर पंचायत समितीच्या 22 जागांवर भाजप आघाडीवर आहे। कोकणामध्ये भाजप ही सुपरफास्ट पाहायला मिळते। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजप सुपरफास्ट आहे। आंबेगावमध्ये वळसे पाटलांचा पुतण्या विवेक वळसे पिछाडीवर आहेत। माजी आमदार विलास लांडेंची मुलगी विनया मुंगसे या आघाडीवर आहेत। आंबेगावमध्ये वळसे पाटलांचा पुतण्या विवेक वळसे पिछाडीवर आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी वेगवान निकाल या ठिकाणी येत आहेत। माजी आमदार विलास लांडेंची मुलगी विनया मुंगसे देखील आता पिछाडीवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये दादांची राष्ट्रवादी एका ठिकाणी सध्या आघाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अतिशय चुरशीची लढत आणि या ठिकाणी राष्ट्रवादी एका ठिकाणी आघाडीवर आहे। दादांची राष्ट्रवादी एका ठिकाणी आघाडीवर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये दादांची राष्ट्रवादी एका जागेवर आघाडीवर। आकडे सातत्याने या ठिकाणी बदलतायत, कल आहेत। सोलापूरमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं 7 जागांवर आघाडी घेतली आहे। तर सोलापूरमधले आपण अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि जर या ठिकाणी पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या 68 जागा, जिल्हा परिषदेमध्ये भाजपची 7 जागांवर सध्या आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। माढ्यामध्ये राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। माढ्यामध्ये राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे 2 उमेदवार विजयी। सोलापूरमधल्या माढ्यामधले अपडेट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। माढ्यामध्ये राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे 2 उमेदवार हे विजयी झालेले आहेत।